नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कालची गोष्ट आहे, शनिवारची. एका हिंदी युट्यूबर मित्र पत्रकाराने मला फोन केला होता आणि त्याला एक हिंदीमध्ये व्हिडिओ करायचा होता. तो महाराष्ट्रातल्या उबाठा शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी फाटाफूट झाली आहे त्यानंतर पुढे काय. कारण तो मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधली फाटाफूट, त्यांच्यातले आपसातले बेबनाव, पक्षाचं कार्यालय काबीज करणं वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी निवडणूक आयोगापर्यंत चालू आहेत, त्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, म्हणजे ज्याला आपण नॉर्मली उबाठा शिवसेना असं म्हणतो, त्या शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली आहे. लोकसभेत नव्याने निवडून आलेले 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदेच्या पक्षात निघून गेले. त्यानंतर पुढे काही कायदेशीर कारवाई होणार आहे का, त्यांच्या अपात्रतेची मागणी केली जाणार आहे का, वगैरे वगैरे या विषयात त्याला व्हिडिओ करण्याची इच्छा होती. पण मी म्हटलं आत्ता तरी तसं काही दिसत नाही. तेव्हा त्याने एक विषय असा माझ्याकडे काढला की बोलला ठीक है, उससे आगे क्या गडबड होने वाली है, नहीं होने वाली है. म्हटलं मला तरी आत्ता काय दिसत नाही, सगळं थंड आहे. उद्धव ठाकरेंनी बोळा फिरवावा त्याप्रमाणे या 6 खासदारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन एक दौरा केलेला आहे. थातूरमातूर हॉलमध्ये बंदिस्त जागी मिटिंगा घेतलेल्या आहेत, त्यांना शिव्याशाप दिलेले आहेत. नेहमीप्रमाणे जाता येताना एकनाथ शिंदेना शिव्याशाप द्यायच्या तेही देऊन झालेत. त्यामुळे त्याला म्हटलं की माझ्या राजकीय अंदाजानुसार आता उद्धव ठाकरे त्या फुटलेल्या 6 खासदारांचा विषय विसरून गेले. कधीतरी सभांमध्ये वगैरे बोलतील, पण आता ते गेलेत आणि उरलेला जो पक्ष आहे तो आपल्याला चालवायचा आहे. आणि चालवायचा आहे म्हणजे त्यातले आणखीन कोणी फुटतात का, विधानसभेत निवडून आलेले जे 20 आमदार आहेत त्याच्यातले काही फुटतात का, नगरपालिका महापालिकांमध्ये निवडून आलेले काही नगरसेवक आपल्याला सोडून एकनाथ शिंदेकडे जातात की आणखी कुठच्या पक्षात जातात, याची प्रतीक्षा करणं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष चालवणं. ही आता गेल्या 4 वर्षातली एक प्रथा झालेली आहे. प्रामुख्याने गेल्या 2 वर्षात, म्हणजे लोकसभेची 2024 ची निवडणूक लढवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परत एकदा पक्षाकडे दुर्लक्ष करण्याचा एक सपाटा चालवलेला आहे. तेव्हा त्याने मला असं विचारलं, वो बात ठीक है, वो कैसे पार्टी चलाए, लेकिन संजय राउत ने तो बोला था कि कुछ मारामारी वगैरे होने वाली है, सबक सिखाने वाले है. म्हटलं हा हा, मग माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेला ऑपरेशन टायगर हा गवगवा 6 खासदार फुटले तेव्हा चालू होता, त्यावेळेला संजय राऊतांनी आता आमचं ऑपरेशन तोडवा अशी घोषणा केली होती. आणि ऑपरेशन तोडवा याचा अर्थ त्यांनी जो सांगितला होता तो असा होता की जे खासदार किंवा उबाठाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले लोक आहेत, मग ते कुठचेही असतील, ते जर पक्ष सोडून जाणार असतील, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून जाणार असतील, तर त्यांना दिसेल तिथे उबाठा सेनेच्या शिवसैनिकांनी मारावं, ठोकून काढावं, पायांनी तोडवावं, अशा अर्थी तो ऑपरेशन तोडवा या शब्दाचा उपयोग झाला होता. आणि त्या आमच्या मित्राचा, हिंदी मित्राचा रोग तिकडे होता की उबाठा सेना सोडून गेलेल्यांना काही मारहाण वगैरे होते का, आणि त्याचं म्हणणं बरोबर होतं. आता 2 महिने होत आले, हळूहळू बंगाल नॉर्मलाइज होतोय. अशा वेळेला विधानसभा निकालापासून बंगालकडे न फिरकलेल्या ममताच्या खासदार आणि आक्रमक खासदार महुआ मोइत्रा या काल परवा 2 महिन्यांनी बंगालला परतल्या, तेव्हा मागावर असलेल्या बंगालच्या लोकांनी
त्यांची जिथे मीटिंग चालू होती तिथे जाऊन महुआ मोहितरावर टोमॅटो आणि अंडे फेकण्याचा उद्योग केला. अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत उंचीवर उभं राहून आपल्या स्मार्टफोनने महुआ मोहितरा समोरचा जमाव आणि त्याच्याकडून चाललेली दंगा वगैरे काय आहे, घोषणा आहेत, नारेबाजी आहे, ते रेकॉर्ड करत होत्या. तर तब्बल दुसऱ्या मजल्यापर्यंत उंच फेकली जातील अशी अंड्यांची फेक चालू होती. आणि त्यामुळे आमच्या हिंदी मित्राचं कुतूहल जागृत झालं होतं की जर बंगालमध्ये हे चालू आहे तर आत्ता काल परवा जे उभाटा सेनेला सोडून गेले आणि ज्यांच्या विरोधात ऑपरेशन तोडवा ही घोषणा झालेली आहे त्याचं पुढे काय झालं. अर्थात बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या लोकांना मारावं, पिटावं, झोडपावं, अंडी मारावीत असं काय भाजपने सांगितलेलं नाही. उलट भाजपच्या प्रादेशिक नेतृत्वाने निकालानंतर ताबडतोब घोषणा केली होती कोणीही कोणावर हल्ले करू नयेत, कार्यालयावर वगैरे हल्ले अजिबात करू नयेत. तरीही या घटना घडतायत. मग काल परवा जे उबाठाचे खासदार फुटले त्याच्या विरुद्ध मोहीम घोषित केली असताना सुद्धा महाराष्ट्रात शांतता का आहे. थोडक्यात त्याचा प्रश्न साधा सरळ होता, ऑपरेशन तुडवाचं पुढे काय झालं. आता त्याला मी काय समजावू. मी त्याला म्हटलं एक काम करो, संजय राउत जो बड़बड़ बकवास करते हैं वो सुनना बंद करो. तो ऐसा सवाल आप मुझे नहीं पूछोगे. पिछले 5-6 साल में संजय राउत ने जो बातें की है म्हटलं त्यातली एक तरी खरी ठरलेली तू बघितलीस का. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आता तेच 25 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि भाजपने सत्तेत येण्याचं स्वप्न सुद्धा बघू नये याची ग्वाही संजय राऊत देत होते. म्हटलं त्यातलं काय खरं झालंय का. ते बोलत होते त्यानंतर काही महिन्यात उद्धव ठाकरे यांच्यावर राजीनामा द्यायची पाळी आली. त्यामुळे संजय राऊत बोलतात त्यात एक तर दम नसतो, अर्थ नसतो. हा तोंडाची वाफ दवडली जाते हे सत्य आहे. आणि अत्यंत आवेशपूर्ण भाषेमध्ये संजय राऊत बोलतात आणि ते त्यांच्या समोर बसलेले थकलेले, कंटाळलेले, हताश झालेले जे उद्धवनिष्ठ असतात त्यांना टाळ्या वाजवायला प्रवृत्त करतात. एकदा त्या टाळ्या वाजून झाल्या की संजय राऊत यांनी ज्या गर्जना, घोषणा, डरकाळ्या फोडलेल्या आहेत त्याकडे आपण पाठ फिरवायचे. त्यामुळे त्या हिंदी मित्राला मी एक सांगितलं, विसरून जा संजय राऊत काय बोललं. या 6 वर्षामध्ये एक जागा अशी तुझ्या आठवणीत असेल तसा. म्हटलं मी महाराष्ट्रात राहतो पण माझ्या तरी माहितीत अशी एकही गोष्ट नाही की संजय राऊत बोलले आणि खरी झाली. तेव्हा जर तुझ्या माहितीत असेल, आठवणीत असेल तर मला जरूर सांग. तेव्हा त्या हिंदी मित्राने मला एक प्रश्न विचारला, फिर उनके ऑपरेशन का क्या होगा. म्हटलं कुठचं ऑपरेशन. तो म्हणे मारपीट करणे का. हा म्हटलं ऑपरेशन तोडवा. म्हटलं ते ठीक आहे. ऑपरेशन तोडवा हे शिवसैनिकांनी करायला गेल्यावर जर एखाद्या खासदाराला ज्याला ऑलरेडी काय Y+ वगैरे सुरक्षा देण्यात आलेली आहे त्यात गडबड केली तर त्याचे अंगरक्षक आहेत तेच तत्सम उद्धवनिष्ठ शिवसैनिकांना ठोकून काढतील. आणि त्या पलीकडे दंगामस्ती केली म्हणून अटक होईल, खटला भरला जाईल, कोर्टात फेऱ्या माराव्या लागतील, पोलीस स्टेशनला फेऱ्या माराव्या लागतील. ही गोष्ट उघड आहे म्हटलं. त्यामुळे संजय राऊतांनी टाळ्या वाजवण्यासाठी जी काही वक्तव्य केले त्याला टाळ्या द्यायच्या आणि विषय विसरून जायचा ही म्हटलं वस्तुस्थिती लक्षात घे. तेव्हा त्याने आणखीन एक प्रश्न विचारला, हा एक बात तो है कि उसके बाद सचिन अहिर वो भी चला गया लेकिन कुछ हुआ नहीं. म्हटलं बिलकुल खरंय, बिलकुल खरंय, काही होणारच नाही. आणि त्याचा सचिन अहिर हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आदित्य ठाकरे यांचा जो मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघातून सचिन अहिर 3दा आमदार झालेले आहेत आणि नुसते आमदार झाले नाहीत, एक टर्म त्यांना मला वाटते मंत्रीपद पण मिळालेलं आहे. त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात येऊन, अखंड शिवसेनेत येऊन
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची नाही म्हणून ते शिवसेनेत दाखल झाले. तेही फुटले आणि ते आदित्य ठाकरे यांचे खूप निकटवर्ती मानले जायचे. अगदी या 6 खासदारांच्या बालेकिल्ल्यात देखील जो दौरा झाला त्यामध्ये सचिन अहिर सुद्धा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सोबत होते. पण आता तेही गेलेत. पण गडबड काही नाही. म्हटलं कशी होईल गडबड? संजय राऊतनी घोषणा केली, याचा अर्थ डरकाळी फोडण्यापलीकडे काय करायचं नाही, नुसत्या डरकाळ्या फोडत राहायच्या. तेव्हा मला एकदम लक्षात आलं. मी त्याला म्हटलं मराठीमध्ये तोडवा हा जसा शब्द आहे जो तुला चटकन कळणार नाही, तुम्ही मारपीट असं म्हणता, तसं म्हटलं चिडवा हा पण शब्द आहे. चिडवा याचा अर्थ छेड काढायची. तर संजय राऊत ज्या पद्धतीची पक्षाची पॉलिसी मांडतात ती पॉलिसी अशी आहे की तोडवा म्हणायचं आणि चिडवा करायचं. म्हणजे रोजच्या रोज पत्रकारांना, शिंदे किंवा भाजपमधल्या लोकांना डिवचायचं, चिडवायचं, त्यांची हेटाळणी करायची. ही म्हटलं खरी मोहीम आहे आणि ही गेली 4 वर्ष चालू आहे. 20 जून 2022 एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हापासून त्यांना मिंदे मिंदे गद्दार गद्दार म्हणून दिवसलं जाते. 50 खोके एकदम ओके चिडवलं जाते. तेव्हा चिडवा, ऑपरेशन चिडवा ही मोहीम उभाठा शिवसेनेने गेली 4 वर्ष अत्यंत यशस्वीरित्या चालवलेली आहे. हा त्याला नाव दिलेलं नव्हतं. आता तुडवा असं नाव दिले, पण व्यवहारी भाषेत आपण बघितलं तर त्याला चिडवा म्हणताय. त्यांना चिडवायचं, उलट प्रतिक्रिया द्यायला भाग पाडायचं. अगदी त्या गुवाहाटीत असताना जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या शिवसेनेचे किंवा गटाचे प्रवक्ते म्हणून केसरकर यांची नेमणूक केली, तेव्हा केसरकर यांनी केलेलं एक वक्तव्य माझ्या आजही स्मरणात आहे. आम्ही म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून कधीही ठाकरे परिवारावर टीकेचे असूड ओढले जाणार नाहीत. ठाकरे परिवाराच्या किंवा मातोश्रीच्या अपमानास्पद असं आम्ही काहीही बोलणार नाही, याची ग्वाही दीपक केसरकर यांनी जून 2022 मध्ये दिली होती. पण आम्हाला शिव्या देणार नाही म्हणजे काय? आम्हाला शिव्या दिल्या पाहिजे. ठाकरेंना, मातोश्रीला शिव्या दिल्या पाहिजे. हा संजय राऊत यांचा अट्टहास असतो. आणि मग त्यासाठी एक ऑपरेशन चालू करण्यात आलं. त्याचं नाव आहे ऑपरेशन चिडवा. म्हणजे चिडून का होईना, दिवसले जाऊन का होईना, प्रक्षुब्ध होऊन का जाईना, तुम्ही मातोश्रीला आणि ठाकरेंना शिव्या दिल्या पाहिजेत अशी पाडी आणण्याची मोहीम म्हणजेच ऑपरेशन चिडवा. शिंदे, त्यांचे निकटवर्ती, त्यांचे कार्यकर्ते, नेते जे कोणी असतील, आमदार, त्यांना इतकं डिवचायचं की त्यांचा संयम सुटला पाहिजे आणि त्यांनी उभाठा गटावर, ठाकरे परिवारावर आणि मातोश्रीवर धुवाण्या झाडल्या पाहिजे. आणि ते होताना दिसायला लागलं. हळूहळू करत हा सगळा संयम, सभ्यपणा सोडून एकनाथ शिंदे आणि त्यांचे एक एक सहकारी उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराच्या विरुद्ध उघडपणे बोलायला लागले. त्यामुळे चिडवण्यातून ऑपरेशन चिडवा हे मोहीम यशस्वी झाली हे तुम्हाला स्वीकारायला लागेल. अन्यथा जर सतत मिंदे वगैरे असले काही शब्द, डिवचणारे शब्द वापरले नसते तर मला खात्री आहे एकनाथ शिंदेच काय, त्यांच्या सोबतच्या कुठल्याही नेत्याने, सहकार्याने मातोश्री किंवा ठाकरे परिवाराबद्दल चुकूनही अपमानास्पद शब्दाचा वापर केला नसता. कारण त्यांना अडवणं, रोखणं यासाठी आवश्यक असलेली ताकद, आक्रमकता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या धडाडणाऱ्या तोफा आहेत, ज्यातून निर्माचा फेस येण्यापलीकडे काही होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला कुठली इजा होईल अशी अपेक्षा एकनाथ शिंदे किंवा इतर कोणीही कधीही केलेली नाही. त्यामुळे मुद्दा इतकाच आहे
की संजय राऊत यांनी जी डरकाळी फोडून ऑपरेशन तुडवा जाहीर केलं, त्यानं नाव आत्ता दिलंय, पण ते ऑपरेशन जुनच आहे, ऑपरेशन चिडवा. आणि आपल्याला आणि ठाकरे परिवाराला शिव्या देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाला प्रवृत्त करणं, एवढ्याच त्याच्या मर्यादा आहे. त्यामुळे ऑपरेशन तुडवा हे कुठे जाऊन थांबणार आहे? ऑपरेशन चिडवापर्यंत. त्यामुळे त्याला कोणी घाबरत नाही, वळून पण बघत नाही. असो मित्रांनो, हे त्या हिंदी पत्रकाराला समजावलं आणि विषय संपवला. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.